चला आपण बनवूया आता तोंडल्याची चमचमीत भाजी। ग्रेव्हीवाली भाजी बनवायची आपल्याला। आणि ही तोंडी घेतलेली आहे ती आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे आणि चीर पाडून घ्यायची आहे। चला आता अशी दोन्ही साइडनी कट करून घ्यायची आहे। अशी दोन्ही साइडनी कट करून घ्यायची आहे तोंडली आणि त्याला अशी चीर पाडायची आहे साइडनी। अशी सगळी तोंडली सगळ्या साइडने अशी मी 4 बाजूने चीर पाडून घेतलेली आहे। ते अशी सगळी तोंडली आपण चीर पाडून घ्यायची आहे। चला आता आपण वाटण करूया। त्याच्यासाठी लसूण घेतलेले आहे, अद्रक घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे। चला त्याची पेस्ट करूया आपण। तर आता चमचमीत रेसिपीला आपण सुरुवात करूया। आणि मी ते कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे थोडासा आणि त्याच्यामध्ये हे आपण तोंडली टाकून देऊया। आपण थोडीशी हळद टाकून देऊया, थोडीशी हळद, थोडासा मीठ आणि त्याला जरा परतवायचं आहे। त्याच्याने कसं आपली तोंडली थोडी शिजून येते आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आपल्याला। बारीक गॅस करायचा आहे, 10 मिनिटासाठी आपल्याला ठेवायचं आहे। ती परतलेली आहे तोंडली, आता आपण काढून घेऊया। चला तर आता आपण फोडणीच्या रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे परत आपण तेल टाकलेलं आहे त्याच भांड्यामध्ये। इथे खडा मसाला घेतलेला आहे, दालचिनी, लवंग, काली मिरी, कांदा घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला, हळद घेतलेली आहे, घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे, हिंग घेतलेली आहे आणि दही घेतलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक आणि लसूणची पेस्ट करून ठेवलेली आहे, पेस्ट केलेली आहे। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। आधी आपण खडा मसाला टाकून देऊया। आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून देऊया। कांदा टाकलेला आहे, थोडासा हिंग टाकायचा आहे, मस्त असा परतवायचा आहे कांद्याला। दहा मिनिट असा मऊसर व्हायला। थोडंसं त्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया। चला तर आता ही पेस्ट टाकून देऊया। टाकून मस्त असा आपण कच्चा पाना जायला पाहिजे त्याचा, तोपर्यंत 5-10 मिनिटं त्याला। चला आता आपण एवढी चांगली झालेली आहे आणि आता आपण लाल तिखट टाकून देऊया। 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे, 1 चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि मस्त असे परतवून घ्यायचा आहे मसाला। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, त्याच्यात पण आपण टाकलेलं आहे मीठ। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। चला तर आता आपण दही टाकून घेऊया। मस्त दहीला पण असं एकदम एकजीव करायचं आहे। आणि आता आपण पाणी टाकून घेऊया।
ग्रेव्ही शिजायला. चला आता आपण त्याच्यामध्ये तोंडली टाकून देऊया. मस्त असा रसेदार भाजी आपली 10-15 मिनिटं वाट बघायची आहे. चला आता मस्त आपली तोंडली झमझमीत चणचणीत शिजून झालेली आहेत. आणि आता आपण वरतून कसुरी मेथी टाकून देऊया. आणि कसुरी मेथी टाकून मस्त अशी टेस्टी लागते कसुरी मेथी टाकल्यावरती. आणि बघा कशी चमचमीत झमझमीत झालेली आहे. तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकताय, तुम्ही चपातीबरोबर पण खाऊ शकताय. आणि माझा व्हिडिओ आवडला ते नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. स्वस्त खा, मस्त राहा. आणि असेच तुम्ही करून बघा चमचमीत झमझमीत रेसिपी तोंडल्याची भाजी. आणि असेच माझे लाईक करा, तुम्हाला असेच व्हिडिओ सगळे चमचमीत झमझमीत दिसू लागतील. चला बाय बाय.